नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि आता आहे मी घेऊन आली आहे उन्हाळ्याची सुट्टी 4 दिवसासाठी. आणि आता आम्ही बनवतो आहे कैरीचं पन्ह. ही मागच्या झाडावरच्याच कैरी आहेत म्हणून मी तुम्हाला झाड पण दाखवेन. आणि दुपारचे 12 वाजले म्हणून पिणार आहोत आम्ही थंडगार. काय पिणार आहे? कैरीचं पन्ह. आपण आधी कैऱ्या धुवून घेतल्यात आणि आता या सोलायच्या आहेत. खूप गरम होते गावाकडे. इथं पण आले मदतीला आणि आपण बनवणार आहोत छान कैरीचं पन्ह, जे आम्ही दरवेळेला सुट्टीला बनवतो. कसं झालंय? एकदम छान. बॉटलमध्ये भरलं. रेडी झालंय आणि आता मी सगळीकडे वाटत फिरते. पण काकीला नकोय ते पण, कारण तिला माझ्या हातचं काही आवडत नाही. ती फ्रीजमध्ये ठेवून पिणार आहे. चल शुभ्रा. हो हो, खूप भरपूर पन्ह बनवलं आहे मी. साखर आणि वेलची आणि अर्धा आता वाटलं आहे मी, पण अर्धा अजून शिल्लक आहे. ते आपण सगळ्यांना वाटूया. आणि आता आपल्याला इथून फिरायला जायचं आहे. आमचं आता जेवण झालं आहे. दाखवते किती पन्ह बनलं आहे. हे फुल टोप भरून होतं, हे टोप भरून होतं, पण आता अर्धं वाटलं आहे आणि अर्धा आता वाटायचं आहे. काकी काय रे? इथे रिक्षा की आम्ही चाललोय फिरायला कशेळी बीच वरती, कारण योगिताला जायचंय आणि आकाशला दाखवायला कशेळी बीचवर चाललं, जे आम्ही कधीच नाही गेलो. पण आमच्यासाठी खास सॅक्रिफाईस कोणी केलंय ते चेतन भाऊजीने. कारण त्याने सकाळी दाढ काढून आलाय आणि आता तो गाडी चालवणार आहे. पण तुझा का मग चेहरा दाखवतेस? त्याचा दाखव. हा, आमच्या फॅमिलीतला सेकंड युट्यूबर चेतन जाधव. आणि करुणा म्हणतात की समोर करुणा मस्त भारी तुम्हारे बारे में ही हर घड़ी में सोचता हूँ क्यों. हेलो हेलो हेलो. आता आम्ही येणार पावन बस स्थानकच्या इथे आणि समाजाचं कशेळी बीच. माझ्यासोबत सलीला यायला उलट्या होतात. कितवा महिला हे दाखवतो तोंडामध्ये. बीचला आलोय पण ट्रॅफिक मध्ये अडकलोय आणि आम्ही सुटलोय. ट्रॅफिक संपलंय. बघूया आता पुढे आम्हाला पार्किंग वगैरे काय आहे. कारण योगिता वगैरे आली होती तेव्हा काहीच नव्हतं. आणि चेतन पण आला होता. त्या कुत्रा पण नव्हता. आता बघूया घरी वाजेल लग्नाचा सोहळा, घरी वाजेल लग्नाचा सोहळा. आज आहे करुणाचा साखरपुडा, आज आहे साखरपुडा आहे आणि आज दीदीने माझ्या साखरपुड्यासाठी हे व्हिडिओ गायलाय. सो थँक्यू दीदी. आज आहे करुणाचा इमॅजिनरी साखरपुडा. तू किती गोरी दिसते, किती काळा दिसते. कारण तू काळाच आहेस. आणि आता मी पोहोचलोय देवघळी बीचला. आणि आता पब्लिक खूप आहे, टुरिस्ट पण आहेत, कारण आता लॉंग विकेट पण होता आणि समर व्होल्टेज पण सुरू आहे. आणि बघताय गर्दी असणार आहे. मस्त वारा सुटलाय, वातावरण एकदम सुंदर आहे. आणि आम्ही आता 6 वाजता इथे आलो आहे आणि बघूया पुढे काय भन्नाट दिसतंय हे. वाव, काय सीन आहे. मग चेतन कसं वाटतं? नाईस. आधी आलाय चेतन इथे आणि आधी आलो होतो, कॅम्पिंग केलं होतं आणि फक्त आम्ही
आम्हीच होतो. आम्हीच होतो आणि आता आणि हा चेतन पूर्ण- एवढे आक्रमक आणि मॉब एवढं सहित. बापरे. आकाश कैसे लग रहा है? बस मज़ा आ रहा है. मजा आ रहा है. ऐसा प्लेस पहले विजिट नहीं किया था कभी. बाप रे, हाँ. रत्नागिरी बेस्ट ही है. योगी तमाक फोटो 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 वो चुप हो जाएगी. फोटो फोटो फोटो. संकेत कसं वाटतंय? मला तर आवडतच की. मला का नाही आणि टेंट इकडे टाक. ओके. इतका सुंदर बीच आहे आणि वरती खाण्यापिण्याची पण सोय आहे. इतकं छान वाटतंय. खूप भारी. आणि आता मी इथून खाली चाललोय. इथे खाली जाण्यासाठी स्टेप्स आहेत बीचपासून आणि गौरव आणि मी खाली जातोय. खाली पडशील. बाकीचे वरतीच थांबलेत कारण ते फोटोज काढतात त्या पॉईंट्सला आणि आम्ही म्हटलं की थोडं हळूहळू तरी खाली जाऊया कारण मला हा सीन मिस नाही करायचा आहे. रत्नागिरीमधले जेवढे काही माझे फेवरेट स्पॉट असतील त्यातला हा मी स्पॉट 1 नंबरला ठेवेन खरंच. सगळे वरती थांबले आहेत. मी इथे आले आहे कारण मला बीचवर येणं कंट्रोलच झालं नाही. खूप सुंदर बीच आहे सिरियसली. पाणी वाढतंय. आणि आता मी पितो आवळ्याचा ज्यूस कारण खालून येऊन खूपच दमायला झालंय. गरम होतंय वरती असून पण. आणि आता मी पण मसाला मॅगीची ऑर्डर दिली आहे कारण जाईसपर्यंत थोडासा लेट होणार आहे आणि थांबलोच आहे तर काहीतरी खाऊन पण घेतो. आता आम्ही सगळे इकडे बसलो आहे अंगणामध्ये. सगळ्यांचा खूप गोंधळ सुरू आहे पण मला वाईट वाटतं की आम्ही शुभ्राला ट्रिपला नाही नेलं. शुभ्रा रड ना. कशाला रडू? तुला वाईट वाटलं ना? पप्पांसोबत बाजारात आली आहे आणि इथे आम्ही जे गिन्नस वगैरे भरायचं आहे ते भरतो पोपळे काकांच्या इथे. आणि आता जे म्हणजे उन्हाळ्यात जी मसाला बनवायची तयारी सुरू आहे त्याच्यासाठी थोडी मिरची वगैरे घेतो. ही बॅडगी आहे ती काश्मीरी बॅडगी कलर बघ काळपट लाल आहे पिंजरी सारखं तिथं आज रविवार आहे. देवरुखचा बाजार आहे म्हणून भरपूर गर्दी पण आहे आणि पप्पांच्या मागून मागून जाते काय इथलं सामान लागणार असेल तर ते घ्यायला. बाबा नको ते काहीतरी बोलू भरपूर खा. पप्पा मला कुठे फिरवत आहे आय एम क्ल्यूलेस. मला माहीत नाही. आता अण्णा भेटला आहे. पप्पांसोबत देवरुखात आली आहे पण पप्पांनी मला हे सांगून आणलं आहे की बाजारात जायचं आहे पण बाजारात अजून आम्ही गेलेलो नाही आहे. आणि इथे मेन हे जे आहे दुकानं म्हणजे यातली देवरुखातली तिथे आलो आहे. पप्पा जिन्नसासाठी सांगितलं आणि बाकीची कामं पप्पा करायला गेले. पप्पांसोबत आल्यावर असंच होतं म्हणजे मेन काम राहिलं बाजूला पण त्यांची बाकीची इतकी कामं असतात आणि त्यांच्या मागोमाग फिरावं लागतं. शेवटी पप्पांनी मला सांगितलं की अण्णा भेटला तर त्याच्यासोबत इथे आणून सोडायला सांगितलं की तू बस मी माझं काम करून येतो. पोळ्यांचा वडापाव खायला आले आता. बाजार आंब्याच्या पेट्यांनी आणि गावठी भाज्यांच्या ह्याने भरून गेलं आहे आणि मी आता आंब्यांसाठी जे पुठे लागतात ते आणलेत आणि सोबत मुळ्यांचा वडापाव पण घेतला आहे जो SD स्टँडच्या समोर आहे कारण मला वेळ होता. तर आता पप्पा पण आलेत आणि आम्ही इथून निघतो आहे.
ट्रॅफिक जाम झालंय आणि आम्हाला गाडी पण खूप मागच्या साईडला लावायला लागली इकडे. 11च्या सुमारास खूप जास्त गर्दी होते बाजारात, सगळेच येतात त्याच्यामुळे. आटका कशी आहे? हा? 300. भरपूर मासे आहेत. जोडी तिकडे बघा आमच्याकडे आधी हे पण घेतलं सगळं तुमच्याकडे घेतलं तिकडे. बाजारात भरपूर ओळखीची माणसं भेटतात पप्पांच्या. खूप सारे मसाल्याचे पदार्थ आहेत, भाज्या आहेत आणि मच्छी आहे, सुकी मच्छी आहे. 50 ते 40. पूर्ण बाजार फिरल्याशिवाय पप्पा काही घेणार नाहीत. मग ते कोथिंबीर का असे ना, सगळीकडे रेट विचारायचे आणि मग जिथं स्वस्त मिळेल तिथे घ्यायचं. एक मोठा 2 किलोचा कलिंगड घेतलाय, त्याच्यावर कापून एकदम लालसर कलिंगड. 450 350 स्वस्त आहे. भरपूर घेतलं की पैसे पण कमी करतात. आलं नाही ग मग. आमचा फिक्स असतो. आणि रवी मामा आलाय आता संगमेश्वरातून, कुंभारखाण्यातून. आणि तिथून गाडी लागायला रिक्षा करून येणार होतो. गाडी होती समाकडे डायरेक्ट होती गाडी. घामाघूम होऊन आले आणि मला शुभ्राने पाणी दिलं स्वतः. किती चांगली गर्दी आहे.